कान्हो, मावशी, कान्हो पात्रा, कावेरी मावशी, कान्हो, मावशी, मावशी, कान्हो पात्रा, मावशी, कान्हो, कान्हो. गुरुदादा, आम्ही इकडे पाहतो, तुम्ही या दिशेला पहा. मावशी, दया करा, आम्हासने जाऊ द्या. आम्हासने का आणलं इथं? आमचे काय चूक आहे ते तरी सांगा. ही काय पद्धत झाली वय? दिवसा ढवळ्या बायकांच्या अंगाला हात लावता, त्यांना फटफटत आणता इथं, आणि कोणी काय बी कसं बोलत नाही. मावशी, चिडू नका. चिडू नका तर काय करू? त्याला कळलंच पाहिजे आपल्याला तर आणलं इथं. काय दोष आहे आपला? दोष तुमचा नाहीये, दोष माझा आहे. माझ्या वाटचे भोग समध्यांना भोगावे लागतायत. म्हणजे यो सेनापती म्हणतोय तसं बाचेला म्या हवी आहे, आणि म्हणून त्यानं समध्यांना इथं आणलंय माझ्यामुळं. म्या तुम्हाला म्हणलं होतं ना, त्या दिवशी इटुऱ्याचं दर्शन झालं तेव्हा तिथं एक दिव्य प्रकाश बाहेर आला होता, आणि त्यात एका माणसाचे डोळे गेले. तो ह्योच माणूस, भाच्याचा सेनापती. कावेरी मावशी, मावशी, कान्हो, दादा, कान्हो पात्रा, मावशी. सोपाना, आम्ही सगळीकडे शोधलं पण त्या कुठेच दिसत नाहीयेत. दादा, अरे त्या तुमच्या सवय असतील अशी बाबडी आशा होती, आता तीही मावळली. आता आपण कुठे जायचं? सोपाना, असा संयम सोडून कसं चालेल? धीरानं मार्ग शोधायला हवा ना. गुरुदादा, अरे आपली भगिनी आणि आपल्या जीवनाचा आधार असलेली आपली माय संकटात असताना कसं धीराने घ्यायचं रे? सोडा. तुमचे हे सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत. अपने मन में हार की गुंजाइश पैदा होने से बेहतर ये नाकाम कोशिशें करना बंद कर दो. अरे माणसं आहेत का जनावर? थोडी तरी लाज ठेवा. बाया बापड्यांना त्रास देऊन काय गावणार आहे तुम्हासनी? हा, इठुरायाच्या वारीला जाणारी बायका होत आम्ही, त्याचं लक्ष आहे आमच्यावर, आणि तो तुम्हाला शासन केल्या बिगर सोडायचा नाही. देखते हैं, सही समय आने पर पता चलेगा कौन किसे शासन करता है. आणि आम्हाला ही इच्छा नव्हती की आमच्या सैन्यांचं बळ हे असं या व्यर्थ कामासाठी वाया घालवण्याची, पण याचं उत्तरदायित्व जातं कान्हो पात्राकडे. काय? होय, जर ती आधीच बादशाच्या स्वाधीन झाली असती तर हा उत्पात घडलाच नसता. त्यामुळे अनेकांनी खूप काही भोगलंय, और उससे बदतर तुम्ही सगळे भोगणार आहात. ते म्हणतात ना की सुक्या सोबत ओलं पण जळतात, त्यातली गत झालीये तुमची. कान्हो पात्रा, तुझ्यामुळे मी दृष्टिहीन झालो, बादशाहचा अपमान झाला, और अपमानित बादशाह उसका बदला लेने के लिए किसी भी हद तक जा सकता है. कितने शर्म की बात है. तू आपलं पावित्र्य जपण्यासाठी या आपल्या ग्रामातल्या भगिनींचा बळी देण्यासाठी सिद्ध झालीस. तुमने अगर जरा सी भी इंसानियत बाकी है तो अब भी अपने आप को हमारे स्वाधीन कर दो, नाहीतर या स्त्रियांची दुर्दशा अशी केली जाईल याचं उत्तरदायित्व केवळ आणि केवळ तुझ्यावर असेल.
आणि या स्त्रियांच्या कुटुंबियांचा शाप घेऊन तू जिवंत जरी राहिलीस तरी सुखी नाही राहू शकणार. त्यामुळे हा सारा आकांत थांबव. भूल जा अपने अहंकार को. बादशाह आता तुला नाही सोडणार. मावशी, कानोपात्रा. सोपान दादा, शांत हो. परिस्थिती कठीण आणि संकटे आभाळा एवढी वाटू लागली ना की तेव्हाच भक्ताची खरी परीक्षा असते. आपल्या आणि कानोपात्रेच्या भक्तीवर विश्वास ठेवून आपण पुढे चालत राहायला हवं. हमारे पास जरा भी समय नहीं है. माझ्या संयमाचा आता अंत नको पाऊस. मैं आखरी बार कहता हूं कानोपात्रा, शरण ये. तर तुझ्या या वाईट कृत्याचा भयंकर परिणाम या साऱ्यांना भोगावा लागेल. तुम्हारा समय समाप्त हुआ. आता बघ कोणा कोणावर कसा अनर्थ ओढावतो ते. कान्होपात्रा, हेच जर तू काही वेळापूर्वी केलं असतस तर माझा वेळ आणि कष्ट दोन्हीही वाचले असते. पर खूप शरणागती जाण्याचा हा मार्ग तुझा उत्तम, अति उत्तम होता. सुरेल शरणागती, जैसी शरणागती किसी के नसीब नहीं आई होगी. तुझ्यामुळे आमची दृष्टी गेली, पण तू गात असताना या अंधारातही आम्ही जे पाहिलंय ते फार विलक्षण होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू तुझ्या विठुरायाला किती आळव, पर वो तुम्हारी मदद करने के लिए कदापि नहीं आएगा, कदापि नहीं आएगा. फिर भी अगर उसे मिलने की चाहत हो तर त्यावर एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे मृत्यू. आणि तो तुला मी देणार. आज, आता, या क्षणी. इस लड़की के और इसके मृत्यू के बीच में आने की जुर्रत किसने की? कौन आहेस तू? ज्ञानदेव. कान्होपात्रा माझी भगिनी आहे आणि तिचं रक्षण करण्यासाठी एकदा नाही सहस्त्र वेळा मी तिच्या मृत्यूची वाट अडवेन. ज्ञानदेवा, तुम्ही मावशीना आणि या समन्यांना तुमच्या संग घेऊन जा. माझं काय व्हायचं ते होऊ द्या, पण तुम्ही यांना घेऊन जा. नाही, आम्ही तुला सोडून कुठेही जाणार नाही. मग तुम्हाला सगळ्यांनाच यम सदनी जावं लागेल. जो कोई भी बीच में आएगा उसका कत्ल किया जाएगा. आपल्याला सहाय्य करण्याचाच माझा मानस आहे. ज्ञाना, काय बोलतोय तू हे? तू या माणसाला कानोपात्रेला मारायला सहाय्य करणार आहे? मावशी, मी मारायला सहाय्य करेन असं म्हणालोच नाही. मी केवळ यांना सहाय्य करेन असं म्हणालो. यांच्या हातून हे महापातक होण्यापासून थांबवणं हे माझं कर्तव्य आहे.
मी महापातक करतोय आणि तुमच्या देवाने माझ्यासोबत जे केलं ते पुण्यकर्म होतं. मेरी कोई भी गलती नहीं थी, तरी सुद्धा आयुष्यभरासाठी मला दृष्टीहीन केलं, हे पुण्यकर्म होतं. क्षमा करा, परंतु ते आपल्या चुकीच्या कर्माचं फळ आहे. त्या अनाचार करणाऱ्याला त्याच्या अपराधाची जाणीव व्हावी, तेव्हा भगवंताला असे कठोर पावलं उचलावीच लागतात. जेव्हा जेव्हा असुरांनी आकांत माजवला तेव्हा भगवंतानं स्वहस्ते त्यांचा वध केलाय. त्या मानाने आपल्याला झालेलं शासन अतिशय सौम्य आहे. मला असुर ठरवणारे तुम्ही कोण? मैंने जो कुछ भी किया ते बादशाहांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी. अनिच्छेने का होईना, परंतु अनाचाराला पाठिंबा देणं हा देखील अनाचारच असतो. सेनापती, आपण शस्त्रधारी आहात, आपल्या सगळे राजाश्रय आहेत. पण तरीही आपण भित्रे आहात, कारण अन्यायाला विरोध करण्याचं सामर्थ्य आपल्यात नाही. एका निष्पाप भक्ताचे हाल आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलेत, म्हणूनच भगवंतांनी आपली दृष्टी हिरावून घेतली. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. तो भगवंत दयाळू आहे, क्षमाशील आहे. तो मारायला शिकवत नाही, तारायला शिकवतो. सेनापती, आपल्याकडे थोडंसं सामर्थ्य आलं की आपण सूडबुद्धीने वागू लागतो. मात्र भगवंत सर्व शक्तिमान असूनही तो आपल्याला क्षमाशीलताच शिकवतो. ए पोरट्या, तुम्हाला काय शिकवतोस? आपल्या चुकांचं उत्तरदायित्व नाकारू नका. जो ते स्वीकारतो त्याचाच उत्कर्ष होतो. हा खरंय, या पोरीच्या बाबतीत माझं लय चुकलंय, पर त्या पांडुरंगानंच मला माझी चूक दाखवून दिली आणि ती मी मान्य बी केली. अजूनही वेळ गेलेली नाही. मनापासून त्या भगवंताला साथ घाला, आपल्या पापांचं क्षालन होईल. आपल्याला डोळे गमवावे लागले, परंतु आपल्या राजाला डोळे असूनही तो दृष्टीहीन आहे. ते जी चूक करत आहे ती आपण करू नका. शक्य झाल्यास त्यांनाही योग्य मार्गावर आणा. माझ्यासारखा माणूस कोणाला काय समजावणार? ते माझंच दुःख कुठे घेऊन जाऊ असं झालंय मला. मला पहिल्यासारखं दिसू लागलं. आपण माझी दृष्टी मला परत मिळवून दिली. मी तुमचे हे उपकार कधीच विसरू शकत नाही. जय तू ज्ञानेश्वर, जय तू ज्ञानेश्वर, जय तू ज्ञानेश्वर. अहो उठा. मी काहीच केलं नाही. कुकर्माचं मळप दूर झाल्यामुळे आपल्याला सारं काही लख्ख दिसू लागलंय. पण हे करण्याचं सामर्थ्य माझ्यात नव्हतं. आपने मुझे मदत की. सुडाच्या धुंदीत हरवून मी आपल्याला फार फार क्लेश दिले. सबके सामने आपको अपमानित किया. सगळ्यांसमोर मैं आप सबकी माफी मागतो. ज्ञाना नेहमी म्हणतो, माणूस शासनानं नाही क्षमेनं सुधारत असतो. आता इटुरायानं तुम्हाला केव्हा क्षमा केली आहे, म्हणून तर तुमची दृष्टी तुम्हाला परत मिळाली. पण आता उघड्या डोळ्यांनी मला तुला एक गोष्ट द्यायची आहे.
कोणती गोष्ट? तुझं स्वातंत्र्य. वाह सेनापति वाह, बिना लडखडाए अपने पैरों पर चले आए. मग ते दृष्टी जाण्याचं काय सोंग होतं का? नाही हुजूर, मी हम्म. क्या हुआ हुजूर? यादव सम्राट का खलिता आहे. आमची कान उघडणी केली. वारीवर हल्ला केल्याचं कळलंय त्यांना आणि वारीसारख्या पवित्र कार्यात बाधा आणणं म्हणजे पाप है. ऐसा करे यादव सम्राट. और फिर से ऐसी गुस्ताखी की तो कड़ी से कड़ी सजा होगी हमें. हुजूर माफ कीजिए, पर मैं भी आपको यही बताने के लिए आया था कि छोड़ो इस खत को. हमें हर हाल में उस कानोपात्रा को हासिल करना है आणि त्यासाठी आम्हाला यादव सम्राटांचा रोष पत्करावा लागला तरी 72. माफ कीजिए हुजूर, पर ये बहुत ही बड़ा दुस्साहस होगा. त्या मुलीचा आणि विशेषतः तिचे तारणहार असणाऱ्या तिच्या भावंडांना हरवणं हा आपला घास नाही. हुजूर, झाला तेवढा उत्पात पुरे झाला. त्या मुलीचा विचार सोडा. ये सलाह मशवरा छोड़ो सेनापति. हम ये बताओ वो लड़की मिली या नहीं मिली? जी हुजूर. वाह, बहुत खूब. हम बेहद खुश हैं आपसे सेनापति. अब ये बताओ कैसे मिली वो? दृष्टी जाण्याचं सोंग त्यासाठीच होतं ना? सही फरमाया ना हमने. नाही हुजूर, खरोखर माझी दृष्टी गेली होती आणि ज्ञानेश्वरांच्या कृपेमुळे मला ती पुन्हा मिळाली. ज्ञानेश्वर, अब ये कौन है? बहुत ही बडे दिव्य पुरुष आहे. वयाने लहान आहेत, परंतु त्यांची थोरवी मी प्रत्यक्ष अनुभवली आहे आणि त्यांच्यामुळेच माझी दृष्टी मला पुन्हा मिळाली. ये मनहूस कहानियां हमें मत सुनाइए सेनापति. हमें सिर्फ कानोपात्रा में दिलचस्पी है. वो कहाँ है? हुजूर, उसे दरबार में लाया गया था. मी तिला अटक करणार होतो, पर क्या? पर क्या? पण हे ज्ञानेश्वर आणि तिचे इतरही 3 भावंड तिच्या सहाय्यास आले. हुजूर माफ कीजिए, पर उन्हें मात देना आपल्याला या जन्मात तरी शक्य होणार नाही. क्या कहा सेनापति? हुजूर, उनके सर पर भगवान का हात आहे. आपण माणसाला हरवू शकतो, देवाला नाही. हुजूर, हुजूर, मी त्यांचं सामर्थ्य स्वतः प्रत्यक्षात अनुभवलंय. माझा ऐका, त्या मुलीचा विचार सोडा. नहीं, हरगिज नहीं. काय बोलू हरिराया, तू अगदी खरं करून शब्द केला आहेस बघ. पंढरीच्या वाटेवर चालताना प्रत्येक पावला गणिक माणसाचा नवीन जन्मच होत असतो. कधी एखाद्या वळणावर तू ज्ञानेश्वरांच्या रूपानं भेटतोस भाऊराया म्हणून, तर कधी एखाद्या अनोळखी माणसाच्या सहवासात तुझं दिव्यत्व दावतोस. आणि मग आपल्या भक्तांकरवी स्वतःचं कौतुक ऐकत हे असं कटीवर हात ठेवून विटव उभा राहतोस. पर बास झालं बरं का तुझं कौतुक. आता थेट तुला पंढरीलाच भेटेल, तिथंच तुझी गोडवी गाय. पण आता ज्यांचा निरोप घेताना माझी पावलं जड झाली आहेत. तुझ्या दैवी लेकरांचं मला गुणगान गाऊ दे.